Welcome all of you. Myself, Professor Vikrant Palat Shah. I welcome you all in the lecture of the subject Human Resource Management. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपण सर्वांचे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. All of you know that in the previous lectures we have finished the first 3 units of our syllabus. सर्व तुम्ही ज्ञात आहात की गेल्या लेक्चर्सपर्यंत आपण आपल्या या सेमिस्टरच्या सिलेबसमधील एकूण 3 युनिट हे संपवलेले आहेत. अँड नाव वी आर गोइंग टू स्टार्ट इन दिस लेक्चर द युनिट नंबर 4 ऑफ अवर सिलेबस. इट इज रिसेंट ट्रेंड्स इन HRM विच इज द लास्ट युनिट फॉर दिस सेमिस्टर्स सिलेबस. या लेक्चरमध्ये आपण आपल्या या सेमिस्टरच्या सिलेबसमधील शेवटचे युनिट म्हणजे युनिट क्रमांक 4 रिसेंट ट्रेंड्स इन HRM या युनिटला सुरुवात करणार आहोत. In this unit particularly we are going to learn the recent trends those are added in the HRM area. या युनिटमध्ये प्रामुख्याने आपण अशा रिसेंट ट्रेंड्स की ज्या नुकत्याच HRM म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन या विषयात ॲड करण्यात आलेल्या आहेत या ट्रेंडचा अभ्यास करणार आहोत. सो नाउ लेट्स बिगिन टू अवर डिस्कशन. चला तर आपण आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करूयात. नाउ द फर्स्ट concept that we are going to study in this unit it is the EHR. पहिली संकल्पना आता आपण जी अभ्यासणार आहोत ती आहे EHR. Now what is that? EHR stands for Electronic Human Resource. EHR म्हणजे काय? EHR चा फुल फॉर्म म्हणजे काय? तर तो आहे Electronic Human Resource. Okay? The term EHR refers to deal human resource management transactions using an internet. So many a times the human resource management transaction in business organization those are performed manually, but what happens under the EHR? Instead performing this human resource management transaction manually, those are performed with the help of the internet and that is called as the EHR. बऱ्याच व्यवसाय संघटनेमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मानवी संसाधन व्यवस्थापनाशी ज्या निगडित ट्रान्झॅक्शन असतात अशा सर्व ट्रान्झॅक्शन या इंटरनेटच्या माध्यमाने पूर्ण केले जातात. पण या ठिकाणी काय केलं जातं EHR मध्ये? या ट्रान्झॅक्शन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संदर्भात ज्या ट्रान्झॅक्शन असतील त्या मॅन्युअली करण्याऐवजी त्या इंटरनेटच्या माध्यमाने पूर्ण केल्या जातात. त्या प्रक्रियेला EHR असं संबोधलं जाणार आहे. म्हणजे मॅन्युअली ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या ट्रान्झॅक्शन करण्याऐवजी ते इंटरनेटच्या माध्यमाने पूर्ण केल्या जातात. त्या प्रक्रियेला EHR असं संबोधलं जातं. EHR aims to keep information available to employees and managers at anywhere at any time. EHR मध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश होतो किंवा EHR चा उद्देश काय आहे? या ठिकाणी एम्प्लॉई आणि मॅनेजरला जी ह्युमन रिसोर्स म्हणजे मानवी संसाधनाची जी माहिती हवी असेल ती माहिती कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी एम्प्लॉई आणि मॅनेजर्सला उपलब्ध करून देणे, इंटरनेटच्या माध्यमाने उपलब्ध करून देणे हा EHRचा या ठिकाणी प्रमुख उद्देश आहे. EHR includes organizations, HR portal, web applications, enterprise resource planning, HR service centers and interactive voice response. द EHR मध्ये या ठिकाणी कशाचा समावेश होतो? कुठल्या टेक्नॉलॉजीचा समावेश होतो? तर तो ऑर्गनायझेशन HR पोर्टल असेल, वेब ॲप्लिकेशन असेल, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग असेल, HR सर्व्हिस सेंटर्स असतील, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स असतील, या विविध इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजीचा समावेश या ठिकाणी EHR मध्ये होत असतो. So therefore from this meaning what we have understood, so we understood that EHR is the electronic human resource which is based on the internet, and with the help of the internet all these human resource management transactions are implemented to provide all the necessary information to the employees and managers at anywhere at any time with the internet based technology that is called as the EHR. तर थोडक्यात EHR म्हणजे काय? तर EHR ही इंटरनेटच्या माध्यमाने इम्प्लिमेंट केली जाणारी संकल्पना आहे ज्याच्या माध्यमाने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या ट्रान्झॅक्शन या राबवल्या जातात आणि या
द्वारे जी आवश्यक माहिती असेल ती कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापनांना कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते आणि यासाठी विविध इंटरनेटवर आधारित टेक्नॉलॉजीचा वापर करून घेतला जातो. तर या संकल्पनेला काय म्हटलं जाणार आहे? दॅट इज कॉल्ड ॲज द EHR. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी EHRचा अर्थ समजून घेतलेला आहे. नाव द नेक्स्ट पॉइंट दॅट वी हॅव टू स्टडी इट इज द बेनिफिट्स ऑफ EHR. पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो आहे बेनिफिट्स ऑफ EHR. नाउ व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ EHR दॅट वी आर गोइंग टू अंडरस्टँड हिअर. आता EHRचे या ठिकाणी मिळणारे विविध फायदे कुठले ते आपण बघूयात. सो नंबर 1, टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ HR सर्व्हिसेस. HR services quality will be automatically improved with the help of the EHR. Why? Because all these human resource management services, those will be provided with the help of internet instead of manual work doing. Therefore, whenever these are services, those are provided with the help of internet based technology, definitely the quality of these services will be improved. And that is the benefit of the EHR. EHRच्या माध्यमाने ज्या काही मानवी संसाधनाच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, ज्या काही सेवा आहेत, क्रिया प्रक्रिया आहेत, त्या मॅन्युअली परफॉर्म करण्याऐवजी मॅन्युअली प्रोव्हाइड करण्याऐवजी त्या सर्व सर्व्हिसेस या कशाच्या माध्यमाने प्रोव्हाइड केल्या जातात? इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमाने प्रोव्हाइड केल्या जातात. आणि ज्या वेळेस या सर्व सर्व्हिसेस इंटरनेटच्या माध्यमाने प्रवाहित केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील, पूर्ण केल्या जातील, त्या ठिकाणी त्या सर्व्हिसेसची क्वालिटी कशी असणार आहे? वाढवली जाणार आहे. इम्प्रूव्ड क्वालिटी त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्यामुळे हा कशाचा बेनिफिट आहे? तर हा EHRचा बेनिफिट आहे. ओके, सो दिस इज नंबर 1 बेनिफिट. देन नंबर 2, ऑटोमेशन ऑफ सर्व्हिसेस टू रिड्यूस पेपर वर्क. ओके, all the services, all the processes related to the human resource management with the help of the EHR, those will be performed with the help of the internet based technology. Therefore, due to this, the automation will be there, and whenever the automation is there, all the things those are maintained with the help of the internet, and therefore there is no paperwork or there is a reduced paperwork, and that's why it is the benefit of the EHR. आता EHR मध्ये ज्या काही सर्व्हिसेस आहेत, या सर्व सर्व्हिसेस कशाच्या माध्यमाने पुरवल्या जाणार आहेत, कशाच्या माध्यमाने प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत? तर त्या इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आणि ज्या वेळेस या सर्व सर्व्हिसेस इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने प्रोव्हाइड केल्या जातील तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली ऑटोमेशनची निर्मिती होणार आहे. ऑटोमेशन म्हणजे काय? की जे काही डॉक्युमेंट्स असतील या सर्व्हिसेस या प्रक्रियाशी रिलेटेड ते इंटरनेटच्या माध्यमाने व्हर्च्युअली त्या ठिकाणी मेंटेन केले जातील. त्यामुळे हे डॉक्युमेंट मॅन्युअली तयार करणं आवश्यक राहणार नाही. आणि ज्या वेळेस हे सर्व डॉक्युमेंट मॅन्युअली तयार करणं आवश्यक राहणार नाही त्या ठिकाणी पेपर वर्कचं काम सुद्धा अत्यंत कमी होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा पेपर वर्क त्या ठिकाणी केला जाणार नाही. पेपर वर्क कमी होईल किंवा बहुधा सर्व पेपर वर्क त्या ठिकाणी बंद होऊ शकेल. हा कशाचा बेनिफिट आहे? हा EHRचा बेनिफिट आहे. ओके, सो दिस इज नंबर 2. देन नेक्स्ट नंबर 3, टू रिड्यूस कॉस्ट अँड सेव्स टाइम. With the help of EHR, the required cost for the HR processes that will be reduced and time will be also saved. Okay, because lesser documents are maintained, most of the documents maintained on the internet. That's why the printing cost that is required to maintain the document, that cost will be definitely reduced and it will also save the time, and it is the benefit of the EHR. EHR मुळे पुढचा बेनिफिट काय मिळणार आहे? तर EHR मुळे काय होणार आहे? जो काही खर्च लागणार आहे, मॅन्युअली ज्या प्रक्रिया केल्या जात होत्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या, त्या प्रक्रिया मॅन्युअली परफॉर्म करण्यासाठी जो काही खर्च लागत होता तो खर्च कपात करता येणार आहे. कारण की ह्युमन रिसोर्सच्या संदर्भात बरेच डॉक्युमेंट, बरेच कागदपत्र तयार करावे लागतात. हे कागदपत्र प्रिंट करावे लागतात, त्यासाठी कागद विकत घ्यावे लागतात. तर प्रिंटिंगची किंमत या ठिकाणी वाचणार आहे. त्या प्रकारे कागदपत्र विकत घेण्यासाठी जो खर्च येणार आहे तो सुद्धा या ठिकाणी
पूर्णतः कमी करता येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉस्ट रिडक्शन करता येईल आणि कागदपत्र निर्माण करण्यासाठी, मॅन्युअली निर्माण करण्यासाठी जो वेळ लागत होता तो वेळसुद्धा या ठिकाणी वाचणार आहे. यामुळे या ठिकाणी एक दुहेरी फायदा मिळणार आहे. खर्च कमी होईल आणि त्याच प्रकारे जो लागणारा वेळ असेल तो सुद्धा या ठिकाणी वाचणार आहे. सो इट इज द बेनिफिट ऑफ द EHR. The next, to maintain accuracy. All the documents are accurately prepared without having any kind of error, and that is the benefit of the EHR. EHRच्या माध्यमाने पुढचा फायदा काय होणार आहे की जे काही डॉक्युमेंट होते ते डॉक्युमेंट ॲक्युरेटली मेंटेन केले जातील. त्यामध्ये कुठलीही चूक होणार नाही, कुठलंही डॉक्युमेंट कुठेही गहाळ होणार नाही, नाहीसं होणार नाही. का? कारण की सर्व डॉक्युमेंट जे असतील ते इंटरनेटच्या माध्यमाने तयार केले जातील आणि इंटरनेटच्या माध्यमाने, टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने ज्यावेळेस डॉक्युमेंट तयार केले जातील त्या ठिकाणी आपोआप काय होणार आहे, त्या ठिकाणी ॲक्युरेसी ही मेंटेन होणार आहे. ओके. द नेक्स्ट बेनिफिट नंबर 5, to prepare reports immediately and also analyze them in quick time. All the reports are immediately prepared with the help of the internet based technology, as well as analysis is also done in a very quick time, and it is the benefit of the EHR. जे HRच्या प्रक्रियेशी संदर्भात, ह्युमन रिसोर्सच्या प्रक्रियेशी संबंधात जे काही रिपोर्ट होते ते सर्व रिपोर्ट अगदी कमीत कमी वेळेत किंवा इमिजिएटली या ठिकाणी तयार करून मिळतील आणि त्याचं ॲनालिसिस सुद्धा पटकन होणार आहे. आणि हा कशाचा फायदा आहे? हा EHRचा फायदा आहे. ओके. द नेक्स्ट वन, युजर्स कॅन ॲक्सेस डेटाबेस अँड एबल टू अपडेट अँड एक्सप्लोर इन्फॉर्मेशन अँड मेक डिसिजन्स थ्रू E-Profile. So whatever the required information for the decision making required by the manager as well as required by the employees, they can get this information from the database. They can update themselves, and whenever the important decisions are taken, those decisions can be taken with the help of this information, with the help of this E-Profile, and it is the benefit of EHR. म्हणजे HRच्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील, कर्मचाऱ्यांना घ्यायचे असतील, व्यवस्थापकांना घ्यायचे असतील, तर जो काही डेटाबेस निर्माण झालेला आहे सर्व माहिती जी इंटरनेटवर आहे आणि त्या माहितीचा जो काही डेटाबेस निर्माण झालेला असेल, या डेटाबेसवरनं इम्पॉर्टंट डिसिजन हे कर्मचाऱ्यांना घेता येऊ शकतील, हे व्यवस्थापकांना घेता येऊ शकतील. हा कशाचा बेनिफिट आहे? EHRचा बेनिफिट आहे. अँड द नेक्स्ट वन, लास्ट वन, टू मेंटेन एम्प्लॉईज रेकॉर्ड्स. All the records related to the employees, their qualification, their job, their salary, their performance appraisal, and related to all the things, those should be maintained with the help of the internet in a very accurate way. That is the benefit of the EHR. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जे काही रेकॉर्ड असतील, त्यांच्या सॅलरीचे रेकॉर्ड असतील, त्यांच्या क्वालिफिकेशनचे रेकॉर्ड असतील, त्यांच्या जॉबच्या संदर्भातले रेकॉर्ड असतील, त्यांच्या परफॉर्मन्स अप्रायझलच्या संदर्भातले रेकॉर्ड असतील किंवा इतर काही गोष्टींचे कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड असतील, ते सर्व रेकॉर्ड EHRच्या माध्यमाने, इंटरनेटच्या माध्यमाने, टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने व्यवस्थितरित्या या ठिकाणी ॲक्युरेटली मेंटेन केले जातील. दिस इज द बेनिफिट ऑफ द EHR. हा EHRचा बेनिफिट आहे. सो इन दिस वे these are the various benefits of the EHR that we have discussed. तर हे जे बेनिफिट आपण बघितलेले आहेत हे सर्व कशाचे बेनिफिट्स आहेत, कशाचे फायदे आहेत, तर हे EHRचे या ठिकाणी बेनिफिट्स आहेत. ओके. सो इन दिस वे these are the benefits. Now the next point that we are going to study, EHR weaknesses. In the last point we have discussed some benefits of the EHR. On the other hand, there are several limitations, or these are called as the weakness of EHR. आत्ता मग गेल्या मुद्द्यामध्ये आपण काय बघितले? EHRचे त्या ठिकाणी विविध फायदे आपण बघितलेले आहेत, पण त्याच्याबरोबर EHRच्या काही मर्यादा आहेत, EHRचे काही वीक पॉईंट आहे, विकनेस आहेत, ते आपल्याला बघायचे. नाउ व्हॉट आर दोज? नाउ वी आर गोइंग टू डिस्कस. नंबर 1, हायली एक्सपेन्सिव्ह. EHR इज द हायली एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. वाय? बिकॉज इट इज बेस्ड ऑन द इंटरनेट टेक्नॉलॉजी. That's why whenever the EHR techniques the business organization they want to implement at that time, they have to purchase the technology, they have to install the various required programs as well as various required softwares, and that's why they required the more money, more expenditure for that, and that's why this process becomes highly expensive.
तर आता या ठिकाणी EHR ची जी प्रक्रिया आहे ती खर्चिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. EHR ची प्रक्रिया ही खर्चिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. का खर्चिक स्वरूपाची प्रक्रिया आहे? कारण की ही सर्व पद्धती तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि हे तंत्रज्ञान ज्या वेळेस समाविष्ट करून घ्यायचं असेल बिझनेसमध्ये तर हे सर्व तंत्रज्ञान बिझनेसला नव्याने विकत घ्यावे लागेल. त्याच्याशी संदर्भात कम्प्युटर प्रोग्राम इन्स्टॉल करावे लागतील, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागतील, इंटरनेटची सेवा त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्यामुळे याच्यासाठी जो खर्च येणार आहे तो खर्च जास्त प्रमाणात संघटनेला करावा लागेल. सो इन दिस वे इट इज द एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. दॅट इज द फर्स्ट वीकनेस ऑर लिमिटेशन. देन नंबर सेकंड, does not maintain confidentiality of information. There is no guarantee to maintain the confidentiality of the information because EHR is the internet based technique and therefore anyone can access the information internet and therefore there is no confidentiality maintained in the information. म्हणजे जी काही माहिती आहे त्या माहितीमध्ये गोपनीयता त्या ठिकाणी राहण्याची शक्यता कमी असते कारण की EHR हे कशावर बेस्ड आहे? इंटरनेटवर बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. इंटरनेटचा वापर कुणीही करू शकतं, इंटरनेटचा वापर कुणीही ॲक्सेस करू शकते. त्यामुळे प्रत्येकाला जी माहिती आहे संघटनेची ती माहिती घेता येऊ शकते आणि त्या ठिकाणची गोपनीयता त्या ठिकाणी नष्ट होणार आहे. That's why it is the limitation or weakness. The next number 3, no guarantee of security. There is no guarantee of security. Why? Because we know internet is a highly insecure. Okay? The information that is stored on the internet that can be hacked, that can be easily manipulated. Therefore, there is no security provided. Okay? And therefore, there is no guarantee of the security. EHR ची प्रक्रिया ही इंटरनेटच्या माध्यमाने राबवली जाते आणि आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे, आपल्याला प्रत्येकाला ज्ञात आहे की इंटरनेट हे सिक्युअर्ड नाही. इंटरनेटवरील इन्फॉर्मेशन, इंटरनेटवरील अकाउंट सहज हॅक करता येतात. त्यामध्ये मॅनिप्युलेशनसुद्धा करता येणं शक्य आहे. त्यामुळे माहितीसाठी कुठल्याही प्रकारची सिक्युरिटीची गॅरंटी त्या ठिकाणी देता येत नाही. दॅट इज द वीकनेस ऑफ द EHR. द नेक्स्ट वन, must have knowledge of computer programs to handle EHR application. The person those are handling the EHR application, they must have the knowledge of computer programming. If they don't have the knowledge, they can handle these applications easily. That's why it is again the weakness or limitation. म्हणजे जो व्यक्ती या ठिकाणी EHRच्या संदर्भातले जे काही ॲप्लिकेशन हाताळणार आहे तर त्या व्यक्तीला कम्प्युटरचं, कम्प्युटर प्रोग्रॅमिंगचं परिपूर्ण नॉलेज या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. जर त्या व्यक्तीला परिपूर्ण नॉलेज नसेल कम्प्युटर प्रोग्रॅमशी रिलेटेड तर तो व्यक्ती या ठिकाणी EHRचे जे ॲप्लिकेशन असेल ते व्यवस्थितरित्या हाताळू शकणार नाही आणि हा त्यामागील एक वीकनेस आहे किंवा त्यामधलं एक हे limitation आहे. Okay. The next one, number 5, training of employees is necessary for implementation of EHR. As I told you, if the person want to handle the EHR application, that person must have the knowledge regarding the computer program. So it becomes essential for the organization to give the training regarding the same to the employees, to the persons, and therefore again it will become expensive for the organization and again it is the limitation or it is the weakness of the EHR. म्हणजे ज्या कोणी व्यक्ती असतील ज्या EHR चे ॲप्लिकेशन हाताळणार आहेत अशा सर्व व्यक्तींना या ठिकाणी कम्प्युटर प्रोग्रामचं नॉलेज असणं आवश्यक आहे असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि जर हे नॉलेज आवश्यक असेल तर मग हे नॉलेज देण्यासाठी विशिष्ट ट्रेनिंग प्रोग्राम या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी, संघटनेमध्ये जे व्यक्ती कार्यरत आहेत त्या सर्व व्यक्तींसाठी राबवावे लागतील आणि मग या ट्रेनिंग प्रोग्रामचा खर्च हा कुणाला करावा लागणार आहे तर हा व्यवसाय संघटनेला करावा लागेल. यामध्ये या खर्चात अजून वाढ होईल आणि त्यामुळे हा EHRचा एक वीकनेस आहे. ओके. द नेक्स्ट नंबर 6, big investment for organization which will have effect on financial operation. As I told you, EHR is the technology that is based on the internet. Therefore, to implement all the EHR technology, organization they have to purchase this technology, they have to purchase the computers, they have to purchase the computer program as well as they have to purchase the service of the internet. Means what?
they have to do the big investment on that, and definitely it will put a pressure on their financial operation. They require more money, they require more finance for this, and that's why again it is one of the weakness of the EHR. जसं मी तुम्हाला सांगितलं की EHR ही इंटरनेटवर आधारित पद्धती आहे, इंटरनेटवर आधारित तंत्रज्ञान आहे, आणि हे तंत्रज्ञान जर व्यवसाय संघटनेला राबवायचं असेल तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, नवीन कम्प्युटर त्यांना विकत घ्यावे लागतील, नवीन कम्प्युटर प्रोग्राम विकत घ्यावे लागतील, नवीन सॉफ्टवेअर त्या ठिकाणी विकत घ्यावे लागतील, त्याच प्रकारे इंटरनेटची सर्व्हिस त्या ठिकाणी विकत घ्यावी लागेल. म्हणजे मोठ्या प्रमाणात खर्च, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करावा लागेल, आणि त्यामुळे काय होणार आहे, बिझनेसचा जो काही फायनान्स आहे त्या फायनान्सवर त्या ठिकाणी काय होणार आहे, अतिरिक्त बोजा त्या ठिकाणी पडणार आहे. खर्च हा संघटनेचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाढणार आहे, आणि संघटनेचा खर्च वाढल्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त फायनान्शियल रिक्वायरमेंट त्यांना असेल, आणि त्यामुळे हा EHRचा एक वीकनेस आहे. ओके, सो इन दिस वे दीज आर सम वीकनेस ऑफ EHR, सम लिमिटेशन्स ऑफ EHR. या ठिकाणी या विविध लिमिटेशन, विविध वीकनेस आपण EHRच्या बघितलेल्या आहेत. ओके, सो इन दिस वे डिअर स्टुडंट, in today's lecture we studied the meaning of the EHR, we studied the several benefits of the EHR, as well as we have studied several weakness or limitations of the EHR. तर अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण EHR ही संकल्पना समजून घेतली, त्याचा अर्थ या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहे. त्याच प्रकारे EHRचे विविध फायदे कुठले, विविध बेनिफिट कुठले हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे, आणि EHRचे विविध वीकनेसेस कुठले किंवा विविध लिमिटेशन म्हणजे मर्यादा कुठल्या हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे EHRची संकल्पना आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये समजून घेतलेली आहे. इन द कमिंग लेक्चर्स द रिमेनिंग पॉईंट रिलेटेड टू दिस युनिट वी विल स्टडी. येणाऱ्या लेक्चर्समध्ये, येणाऱ्या व्याख्यानांमध्ये या युनिटच्या संदर्भातील आणखी काही जे मुद्दे आहेत ते आपण समजून घेणार आहोत. ओके स्टुडंट, सो गुड बाय अँड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडी. थँक यू ऑल ऑफ यू.